नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या विशेष विश्लेषण सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण असा एक विषय घेणार आहोत जो थेट आपल्या रानाशी, पिकाशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या खिशाशी जोडलेला आहे. जुन्या अंदाजांवर अवलंबून राहण्यापेक्षा अचूक आणि तंत्रशुद्ध शेतीकडे कसं वळायचं हे आपण आज बघणार आहोत. कारण बघा, खतांचं अचूक नियोजन हाच तर खऱ्या अर्थाने यशस्वी शेतीचा पाया आहे. चला तर मग थेट याच्या खोलातच जाऊया. ही 90% आकडेवारी बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. तब्बल 90% शेतकरी खत व्यवस्थापनात एक अशी मोठी चूक करतात ज्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान तर होतच, पण आपल्या घामाच्या पैशांची अक्षरशः नासाडी होते. विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही चूक होतीये म्हणजे हा खरंच खूप गंभीर मुद्दा आहे ना. ह्या सत्राची रूपरेषा अगदी थोडक्यात बघूया. सुरुवातीला ती 90% लोकांची नेमकी चूक कोणती ते आपण पाहू. त्यानंतर हवामान आणि वेळेचं गणित, खत देण्याची सुरक्षित जागा, पिकांनुसार बदलणारी अन्नाची गरज, जमिनीची हानी कशी रोखायची आणि शेवटी या अचूक शेतीचे फायदे. ह्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांमधून आपण आज जाणार आहोत. तर सुरू करूया भाग 1 पासून. 90% शेतकरी नेमकी कोणती चूक करतात. खऱ्या समस्येचं मूळ नेमकं इथेच आहे. एका बाजूला आपली नेहमीची अयोग्य पद्धत आहे. खत तर टाकतो पण त्याचा पूर्ण फायदा पिकाला मिळतच नाही. होतं काय? खर्च वाढतो, उत्पादन घटतं आणि जमीनही नापीक होऊ लागते. पण याउलट जर आपण थोडं तंत्रशुद्ध आणि अचूक नियोजन केलं ना, तर खर्चात मोठी बचत होते आणि पिकाला त्या खताचा 100% फायदा मिळतो. हाच तो फरक आहे जो आपल्या शेतीच्या यशाची दिशा ठरवतो. आता वळूया भाग 2 कडे. हवामान आणि वेळेचे सापळे. खत देण्याची योग्य वेळ कोणती? इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा पाऊस येणार म्हणून आपण आधीच खत टाकण्याची खूप घाई करतो. पण जोरदार पाऊस आला की काय होतं? ते टाकलेलं महागडं खत अक्षरशः पाण्यासोबत वाहून जातं. म्हणजे विचार करा, आपला कष्टाचा पैसा असाच पाण्यात वाहून जातो. अचूक पद्धत काय सांगते? खत नेहमी जमिनीत हलका ओलावा असताना किंवा पाऊस पडून गेल्यानंतरच द्यायला हवं. आणखी एक मोठी आणि सर्रास होणारी चूक म्हणजे एकदम ओल्या गच्च जमिनीत भरपूर युरिया फेकून देणं. पाणी दिल्यावर लगेच जर आपण असा जास्त युरिया टाकला तर त्यातील नत्र म्हणजे नायट्रोजन थेट हवेत उडून जातो. मग आपल्याला वाटतं पिकं मस्त हिरवीगार दिसतायत, पण हा वरवरचा हिरवेपणा असतो. आतून पीक पोखरलेलं असतं. रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि सरतेशेवटी उत्पादन घटतं. यावर अचूक उपाय म्हणजे युरिया नेहमी कमी प्रमाणात विभागून आणि विशेषतः सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळीच दिला पाहिजे. आता इथे एक अत्यंत कळीचा प्रश्न उभा राहतो. खत विरघळण्यासाठी आपल्या पिकाजवळ पुरेसा ओलावा उपलब्ध आहे का? कारण बघा, बऱ्याच खतांना जमिनीत विरघळण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. जर ओलावा नसेल तर ते खत जमिनीत तसंच पडून राहतं, पिकाला त्याचा कवडीचाही फायदा होत नाही. म्हणूनच खत दिल्यानंतर पिकाच्या गरजेनुसार लगेच हलकं पाणी देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. पुढे जाऊया विभाग 3 कडे. मुळांसाठी सुरक्षित जागा. मुळांपासून खत किती अंतरावर असावं? खत जर थेट मुळांजवळ किंवा अगदी मुळाला चिकटून टाकलं तर त्याचा अतिशय घातक परिणाम होतो. मुळं अक्षरशः जळून जातात. यामुळे रोप अचानक कुमेजतं, कमजोर होतं आणि त्याची वाढ तिथेच खुंटते. हे टाळायचं असेल तर खत नेहमीच सुरक्षित अंतर ठेवूनच दिलं पाहिजे, जेणेकरून मुळांना कोणतीही इजा न होता ते अगदी सुरक्षितपणे आपलं अन्न शोषून घेऊ शकतील. ही कृती तशी अगदी सोपी आहे, पण कमालीची परिणामकारक आहे. पहिली पायरी, खत नेहमी रोपाच्या खोडापासून किमान 3 ते 4 इंच अंतरावर टाकायचं. आणि दुसरी पायरी, त्यावर लगेच हलकी माती लोटून द्यायची. हो, आणि एक महत्त्वाची गोष्ट, रासायनिक खत हाताळताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हातमोजे म्हणजे ग्लोव्ज नक्की वापरा बरं का. या साध्या सवयीमुळे मुळांचं नुकसान तर टळतंच, पण खताचा 100% रिझल्ट मिळून पैशांची मोठी बचत होते. आता आपण आलोय विभाग 4 वर. पिकानुसार बदलणारी खताची गरज. प्रत्येक पिकाचा आहार वेगळा असतो. आणि इथं हे अतिशय सुंदररित्या स्पष्ट होतंय की एकाच मापाचा शर्ट सर्वांना बसत नाही. तसंच एकाच प्रकारचं खत सर्व पिकांना चालत नाही. उदाहरणच घ्यायचं झालं तर फळभाज्यांना चांगली फळं पोसण्यासाठी पोटॅशची जास्त गरज असते. याउलट गहू किंवा ऊस आणि ज्वारीसारख्या पिकांना जोरदार वाढीसाठी नत्र म्हणजे नायट्रोजन जास्त लागतो. म्हणूनच आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून नेमकं कोणतं खत द्यायचं हे ठरवणं ही सर्वात पहिली आणि अनिवार्य पायरी आहे.
आता वळूया विभाग 5 कडे. जमिनीची हानी कशी रोखायची, दीर्घकालीन सुपीकता कशी टिकवायची. सेंद्रिय खतांच्या वापराबाबत आपल्याकडे खूप मोठा गैरसमज आहे. आपण घाईघाईत अर्धवट कुजलेलं शेणखत जमिनीत टाकतो. पण मित्रांनो, यामुळे जमिनीत उष्णता वाढते, किडींचा आणि वाळवीचा प्रादुर्भाव भयानक वाढतो आणि मुख्य म्हणजे पिकाच्या मुळांची वाढ खुंटते. म्हणूनच जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर नेहमी पूर्णपणे कुजलेलंच शेणखत वापरलं पाहिजे. त्याचबरोबर फक्त आणि फक्त रासायनिक खतांवर 100% अवलंबून राहणं सुद्धा अतिशय धोकादायक आहे. यामुळे हळूहळू आपली जमीन दगडासारखी कडक होते, जमिनीतील सेंद्रिय कार्बनचा टक्का घसरतो आणि काही वर्षांनी उत्पादन वेगाने खाली येऊ लागतं. या दुष्टचक्रातून आणि जमिनीच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी एक संतुलित आणि अचूक पद्धत स्वीकारणं आता काळाची गरज बनली आहे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवायची असेल तर या तीनही घटकांचा योग्य समतोल साधावाच लागेल. पूर्ण कुजलेलं शेणखत, जीवाणूखत आणि गरजेपुरतंच रासायनिक खत, या तिन्हींचा एकत्र आणि योग्य प्रमाणात वापर केला तरच आपल्या जमिनीचा पोत चांगला राहील आणि शेती खऱ्या अर्थाने शाश्वत होईल. आणि आता शेवटचा टप्पा, विभाग 6, अचूक शेतीचे फायदे, किंवा आपण म्हणूया खत व्यवस्थापनाचा खरा परतावा. यशस्वी खत व्यवस्थापनासाठी ही एक अतिशय महत्त्वाची चेकलिस्ट आहे जी आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. माती परीक्षण वेळेवर करणं, खतांचं योग्य प्रमाण पाळणं, खत अगदी योग्य वेळेवरच देणं, आणि हो, खतांची आणि पाण्याची बचत करण्यासाठी शक्य तिथे ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करणं. सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे दुर्लक्ष न करणं आणि हवामानाचा अंदाज घेऊन मगच नियोजन करणं. या वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टीच आपल्या शेतीत खऱ्या अर्थाने मोठा बदल घडवून आणतात. ह्या सर्व तंत्रशुद्ध पद्धती वापरल्याचा अंतिम परिणाम काय होतो माहितीये? आपल्या खतांवरचा वारेमाप खर्च कमी होतो, पिकांची वाढ अगदी जोमदार होऊन उत्पादनात घसघशीत वाढ होते, जमिनीची सुपीकता वर्षानुवर्षे अबाधित राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकांवरील रोग आणि किडींचा प्रादुर्भाव लक्षणीयरित्या कमी होतो. थोडक्यात सांगायचं तर खर्च कमी आणि नफा जास्त. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपण जी काही शेतीची पद्धत वापरत आहोत ती केवळ आजच्या पिकाची भूक भागवत आहे की उद्याच्या भविष्यासाठी आपल्या जमिनीला अधिक सक्षम आणि जिवंत बनवत आहे? या प्रश्नावर नक्की विचार करा. या तंत्रशुद्ध आणि अचूक पद्धतींचा अवलंब करून आपण आपली शेती आणि आपलं भविष्य अधिक समृद्ध करू शकतो. या सत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.